सिडकोच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि घरासाठी अर्ज भरण्यामध्ये अडथळा निर्माण होतोय। ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होताच वेबसाईट ठप्प होती आणि सिडकोची वेबसाईट आज आता त्यामुळे बंद आहे। अर्ज भरण्यासाठी अडथळा होतोय। मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या सिडकोनं घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर देत नवी मुंबई परिसरामध्ये तळोजा, खारघर, घणसोली, द्रोणागिरी आणि कळंबोली इथे 4508 घरांची लॉटरी जाहीर केली होती। लॉटरी जाहीर होताच नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सिडकोच्या वेबसाईटवर हजेरी लावत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला। मात्र सुरुवात झाल्यापासून पहिल्याच दिवशी आणि आज देखील दुसऱ्या दिवशी सिडकोची वेबसाईट बंद पडल्याचं समोर आलेलं आहे। वेबसाईट बंद आहे त्यामुळे नागरिकांना घराची माहिती घेण्यास अडचणी निर्माण होतात आणि तांत्रिक अडचण कधी दूर होईल असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या नवी मुंबईतून आपल्या बरोबर आहेत। स्वाती, सिडकोची वेबसाईट आहे, अनेक जण ट्राय करतायत मात्र ही वेबसाईट बंद आहे, काही तांत्रिक अडचणी येतात, काय नेमकं झालंय? नक्कीच कालपासून ही वेबसाईट सुरू होणार होती। संध्याकाळी 4 वाजल्यापासून सिडकोच्या आवडत्या मनपसंत घरांची बुकिंगसाठी ही वेबसाईट सुरू होणार होती, परंतु काल ही सुरुवातीला सुरू झाली, परंतु रात्रीपासून बऱ्याच अडथळ्यांना सामोरं जावं लागत आहे ग्राहकांना। अनेकदा ट्राय करून सुद्धा ही वेबसाईट बंद असल्याचे आढळून येते। आज सकाळी देखील जेव्हा ही वेबसाईट सुरू करण्याचा प्रयत्न केला ग्राहकांनी तेव्हा ते बंद होत आहे। त्याच्यामुळे मनपसंत घर प्रथम मिळणाऱ्यास प्रथम प्राधान्य असे सिडकोने यावेळेच्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे। त्याच्यामुळे मनपसंत घराची बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना ही वेबसाईट तात्काळ सुरू करणं गरजेचं आहे। या ग्राहकांमध्ये मात्र नाराजीचा सूर आपल्याला दिसून येत आहे। अशा तांत्रिक अडचणी का आणल्या जात आहेत, याच्या मागचं कारण काय आहे असे आता विचारणा होऊ लागलेली आहे। ठीक, स्वाती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। स्वाती नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।